कार्यक्रमाच्या निमित्ताने या व्यासपीठावर उपस्थित आपल्या या महाराष्ट्राचे नामदार दत्तामामा भरणे, तसेच आपल्या या शहराचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप, तसेच या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष सुरेशजी बनसोडे साहेब, तसेच संदीपजी सांगळे साहेब आणि या ठिकाणी उपस्थित सर्वच मान्यवर, तसेच उपस्थित सर्वच नगरसेवक. आज या ठिकाणी आपण पाहिलं तर साहित्य हे केवळ एक शब्दाचे संकलन नसते, तर एक समाजाला भावना, संस्कृती, विचार आणि या विचारांना घडवण्याचं एक परिवर्तन घडवण्याचं एक प्रभावी माध्यम हे एक साहित्य संमेलन असतं. आणि आज आपण शब्द हेच माणसाला घडवण्याचं काम या ठिकाणी करत असतात. आणि एका चांगल्या कवितेमुळे आपलं एक मन हे संवेदनशील बनण्याचं काम होत असतं. आणि या साहित्य संमेलनातूनच एक नवीन विचार घडण्याचं काम या ठिकाणी होत असतं. आज पाहिलं तर आपलं हे डिजिटल युग आहे, जेणेकरून आपल्याला ही वाचण्याची आवड ही कमी होत चालली, सवय ही कमी होत चालली आहे. परंतु अनेकदा आपण असे साहित्य संमेलन घेत असतो, जेणेकरून आपली ही वाचनाची पिढी आपलं जोपासण्याचं काम या ठिकाणी करतो. आणि या संमेलनामुळे नवीन पिढींना साहित्याची आवड निर्माण व्हावी म्हणून आपण नेहमी या ठिकाणी प्रयत्नशील असतो. आणि अनेक लेखकांना नवीन व्यासपीठ मिळण्याचं काम या साहित्य संमेलनातून होत असतं. मराठी भाषा ही साहित्याची एक परंपरा, अतिशय समृद्ध परंपरा असते. आपल्या या ठिकाणी अनेक लेखक होऊन गेले, साहित्यिक होऊन गेले, जसं की कुसुमाग्रज असतील, देशपांडे असतील, तसंच वि. स. खांडेकर असतील. त्यांनी या साहित्याची आपल्या लेखणीतून समाजांना विचाराचे नवीन दालन देण्याचे काम या ठिकाणी या साहित्यिकांनी केलं आहे. आणि आजचे या साहित्य दत्तामामा भरणे यांनी सांगून गेले की आपल्या मनात एक उद्देश ठेवला पाहिजे. त्यांनी सांगितलं की मी मंत्रिपदापर्यंतचा प्रवास त्यांनी अत्यंत छान पद्धतीने या ठिकाणी केला आहे. आणि आत्ताच त्यांनी आपल्या वेळ देऊन आपल्यासाठी वेळ दिला. आपल्या नगर शहराचे आमदार लाडक्या संग्राम भैया जगताप यांचा मान ठेवून या ठिकाणी ते आलेत, त्याबद्दल मी त्यांचेही खूप खूप आभार मानते. आणि आजच्या या परिषदेतून साहित्य, संस्कृती आणि समाज यातील नाते अधिक दृढ होण्यासाठी आपण एक संकल्प करूया. आणि आत्ताच या ठिकाणी ज्या कार्यक्रमाचे ज्यांनी सगळ्यांनी आयोजन केलं त्या सगळ्या आयोजकांचे मी आभार मानते. आणि जो काही आमचा आदर सन्मान केला त्याबद्दल मी त्या सगळ्यांचेच आभार मानते आणि थांबते. धन्यवाद.